नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, सगळ्यांना माझा आवाज येतोय का आणि स्क्रीन क्लिअर आहे का? एकदा कन्फर्मेशन सगळ्यांनी देऊन टाकायचे। सगळ्यांचं स्वागत आहे या तुमच्या टीईटीच्या आणि टेटच्या महाबॅचमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजच आपण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार फीस कमी केलेली आहे। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की सर थोडासा प्रॉब्लेम आहे आणि जशी फीस तुम्ही याच्या आधी ठेवलेली आहे त्या पद्धतीने फीस ठेवा। तर मित्रांनो, टीईटी आणि टेटच्या या बॅचची फीस आपण 3000 जी ठेवली होती ती आता 2000 केलेली आहे। तर बॅच नंबर 181 लक्षात घ्या, बॅच नंबर 181 ही तुमची बॅच असणार आहे। बरोबर, 181 नंबरची बॅच, 181 नंबर बॅच। ओके, आणि 181 नंबरची बॅच तुम्हाला सगळ्यांना परचेस करायची, ज्याची फीस मित्रांनो 1999 रुपये करण्यात आलेली आहे। ओके, तर याच्याबद्दल काहीही इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्स्ट्राची हवी असेल, लक्षात घ्या, काहीही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन तुम्हाला जर हवी असेल तर मी तुम्हाला जो नंबर सांगतोय त्या नंबरवर सगळ्यांनी कॉल करायचा आहे। ओके, 90 11 025 700 हा आपला जो क्लासचा रेग्युलर नंबर आहे त्याच्यावर, किंवा तुम्ही अंतरकर सरांच्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता, 99 75 75 54 99, किंवा तुम्ही माझ्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता 9028 789 589। ओके, तर हे जे काही नंबर आहे ह्याच्यावर कॉल करून तुम्ही या बॅचबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता। 181 नंबरची बॅच, ज्याची फीस आपण 2999 ठेवली होती, फीस आपण केलेली आहे मित्रांनो 1999। अगदी सगळे विषय तुम्हाला त्यामध्ये मिळतील। ओके, बाकी इन्फॉर्मेशन या नंबर्सवर कॉल करून तुम्ही घेऊ शकता। बघा मित्रांनो, कॅलेंडरमध्ये आपण पुढे चाललोय, पण आता पुढे जाण्याच्या आधी पुन्हा एकदा मला पटकन रिप्लाय देऊन टाका सगळ्यांनी, माझा आवाज प्रॉपर येतोय आणि स्क्रीन क्लिअर आहे का? काल आपण जिथपर्यंत पोहोचलो होतो तिथपासून पुढे जायला सुरुवात करू। बघा मित्रांनो, कालचा शेवटचा प्रश्न आपला हा झाला होता, बरोबर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या शतकात झाला याच्यावर आपण काल बोललो। लास्ट क्वेश्चन आपला हा कालचा झाला, बरोबर आहे। चला पटकन मित्रांनो, फास्ट पटपट पटपट सगळ्यांचा रिप्लाय एकदा आला पाहिजे। सगळ्यांना माझा आवाज येतोय का आणि स्क्रीन क्लिअर आहे का? यस, फास्ट। तर मित्रांनो, काल पण ही गोष्ट मी तुम्हाला समजून सांगितली की शतक ओळखायचं कसं असतं। लक्षात घ्या, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे मित्रांनो 1630चा आहे, तर 1630 हे 1601 ते 1700 या दरम्यान आहे, म्हणजे शतक कोणतं मित्रांनो 17वं। मी तुम्हाला काल हे पण सांगितलं, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय, 17वं शतक। काल मी तुम्हाला ही गोष्ट पण सांगितली की ज्या लोकांचा जन्म 1901 ते 2000 या दरम्यान होईल त्यांचं शतक 20वं असतं। ज्या लोकांचा जन्म 2001 ते 2100 या दरम्यान होईल त्यांच्यासाठी शतक असतं 21वं, बरोबर मित्रांनो। मग पुढचा प्रश्नही माझ्या मते आपण काल कव्हर केला होता की पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या शतकात झाले। पानिपतचं तिसरे युद्ध मित्रांनो 1761 आहे, 14 जानेवारी 1761। मग 1761 हे 1701 ते 1800 या दरम्यान आहे, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो शतक कोणतं कन्सिडर करणार आहे? 18वं शतक या ठिकाणी कन्सिडर करणार। येते लक्षात सर्वांना, 18वं शतक या ठिकाणी कन्सिडर करणार। जाऊयात पुढे मित्रांनो, बघा हाही क्वेश्चन आपण काल माझ्या मते बघितला होता, बरोबर आहे। आज शनिवार आहे, 61 दिवस नंतर कोणता, यातले 2 क्वेश्चन आपण काल स्टडी केले होते, पण हे क्वेश्चन आज रिपीट करतो पुन्हा एकदा, जेणेकरून ती सिक्वेन्स तुमची लागून जाईल। ओके, बघा आजचा वार कोणता मित्रांनो? आजचा वार दिलाय शनिवार। बघा आजचा वार कोणता आहे? शनिवार। आणि त्यांचं म्हणणं आहे 61 दिवसानंतर, नंतर म्हणजे मित्रांनो पुढे लक्षात ठेवा, हा शब्द फार मॅटर करतो, नंतर आहे का आधी आहे त्या शब्दावर सगळी दारोमदार आहे। बघा मित्रांनो, 61 दिवसानंतर म्हणलंय, नंतर म्हणजे पुढं किती दिवस पुढे जायचं? 61 या शनिवारपासून, हा जो काही शनिवार दिला या शनिवारपासून 61 दिवस पुढे जायचं। पण मित्रांनो, आपण 61 दिवस 1 बाय 1 मोजत बसणार का रे? 61 दिवस पुढे मोजत बसणार का? नाही। मग आपण काय करणार मित्रांनो, हे जे काही 61 याला 7 ने भागणार, बरोबर आहे। 7 8 56, 61 मधनं मित्रांनो 56 गेले, उरतायत किती मित्रांनो? 5। तर तुम्हाला काय करायचं, शनिवारपासून पुढे जायचं, किती दिवस पुढे जायचं? 5 दिवस। मग शनिवारपासून 5 दिवस पुढे चला, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, 5 दिवस पुढे गेल्यावर तुमचा आन्सर काय मिळतं मित्रांनो? गुरुवार मिळतं, बरोबर आहे। आता मित्रांनो, मी तुम्हाला काल एक गोष्ट ही पण सांगितली, ती तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर, आठवड्यात एकूण 7 दिवस असतात, किती असतात? 7। मग 7 मधनं 5 वजा केले तुम्ही 2 दिवस मागं पण येऊ शकता, म्हणजे 7 मधनं 5 वजा केल्यावर
जे काही उरतील त्याच्यासाठी विरुद्ध क्रिया करायची. मग इथं आपण पुढे जाण्याची क्रिया करतोय तर 2 दिवस मागे येण्याची क्रिया करायची. मग शनिवारपासून जर तुम्ही 2 दिवस मागे आले, शनिवारपासून 1 दिवस मागे शुक्रवार आणि 2 दिवस मागे मित्रांनो काय येणार गुरुवार. तर या क्वेश्चनचा आन्सर काय तुमचा गुरुवार आहे. ऑप्शन क्रमांक काय आहे 4. या क्वेश्चनचा आन्सर आहे मित्रांनो तुमचा गुरुवार. ऑप्शन क्रमांक आहे बघा 4. क्लिअर सगळ्यांना. हा क्वेश्चन निश्चितच सगळ्यांना क्लिअर असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या क्वेश्चनकडे मी मूव्ह करतो, कारण हा क्वेश्चन आपण काल पण बघितला होता. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, हाही क्वेश्चन काल झाला होता आपला. आज गुरुवार आहे बघा. आजचा वार कोणता आहे गुरुवार. आजचा प्रश्नामध्ये दिलेला वार कोणता आहे मित्रांनो गुरुवार. आज गुरुवार आहे. तर 1000 दिवसानंतर कोणता वार असेल. नंतर म्हणजे पुढे किती दिवसानंतर म्हटलं मित्रांनो त्यांनी 1000. मग पहिलं काम आपलं ह्या 1000ला कितीने भागायचं 7 ने. 7 एक 7. 10 मधनं 7 गेले मित्रांनो 3. वरतून घेतले 0. 7 चोक 28. 30 मधनं 28 गेले उरले किती 2. वरतून घेतले पुन्हा 0. 7 दुने 14. 20 मधनं 14 गेले मित्रांनो उरतायत किती 6. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ होतो 6 दिवस पुढे जा किंवा 1 दिवस मागे या, कारण आठवड्यात 7 दिवस आहेत. 7 मधनं 6 वजा केले 1 दिवस तुम्ही मागे येऊ शकता. मग याचा आन्सर मित्रांनो निश्चितच काय मिळणार बुधवार मिळणार. ऑप्शन क्रमांक 1 याचा फायनल आन्सर मिळणार तुम्हाला बुधवार. याचा आन्सर मिळणार मित्रांनो तुम्हाला बुधवार. ऑप्शन क्रमांक 1 अगदी फायनल आन्सर या क्वेश्चनचं. क्लिअर सगळ्यांना. बघा मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या फक्त प्रॉपर करा. तुम्हाला यश अपेक्षित असेल येणाऱ्या एक्झाममध्ये, तुमच्या टेटमध्ये जर यश अपेक्षित असेल तर ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या प्रॉपरली करा. बिलकुल अडचण येणार नाही तुम्हाला. ओके मित्रांनो, चला पुढे नेक्स्ट. आज रविवार आहे तर 108 दिवस आधी कोणता. आता काय विचारलं मित्रांनो, आधी विचारलं. 108 दिवस आधी. बघा नीट लक्ष द्या. आजचा वार काय दिला त्यांनी रविवार. आजचा वार दिला रविवार आणि त्यांचं म्हणणं आहे 108 दिवस आधी. आधी म्हणजे मागे मित्रांनो. किती दिवस मागे 108 दिवस मागे. मग या 108ला भागायचं किती मित्रांनो 7 ने. 7 एक 7. 10 मधनं 7 गेले 3. वरतून घेतले 8. 7 5 मित्रांनो किती घेतला रे 35. 38 मधनं 35 गेले उरतायत किती 3. म्हणजे तुम्हाला 3 दिवस मागे यायचे. मग 3 दिवस मागे या किंवा 7 मधनं 3 वजा केले 4 दिवस पुढे गेलं तरी चालतं. मग रविवारपासून 4 दिवस पुढं सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार. आन्सर काय तर गुरुवार. किंवा 3 दिवस मागे जरी आले रविवारपासून 1 दिवस मागे शनिवार, 2 दिवस मागे शुक्रवार आणि 3 दिवस मागे गुरुवार. कसंही करा आन्सर काय भेटणार मित्रांनो तुम्हाला गुरुवार मिळणार. आन्सर काय मिळणार या ठिकाणी गुरुवार मिळणार. चला क्लिअर सगळ्यांना. बघा सांगतोय त्या गोष्टी कळतायत का सगळ्यांना. हां 1 बाय 1 लक्षात घ्या मित्रांनो. रिप्लाय करत चला. तुमचा रिप्लाय आल्याशिवाय मजा येत नाही. बघा लेक्चर घ्यायला तुमचा रिप्लाय आल्याशिवाय बिलकुल मजा येत नाही. तर निश्चित सांगत चला की सगळ्यांना या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय तर सांगितलेल्या गोष्टी मित्रांनो सगळ्यांना समजतायत का. तुम्ही सांगणं फार गरजेचं आहे. सांगणं गरजेचं आहे. ओके चलो क्वेश्चन पुढचा. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता वार शनिवारच्या 75 दिवस नंतरच्या 51 दिवस अगोदर येतो. आता कॉन्सेप्टमध्ये थोडासा चेंज झालाय. काय म्हणलं त्यांनी बघा. खालीलपैकी कोणता वार शनिवारच्या. आता आपल्याला दिलेला वार कोणता आहे तो पहिले लिहून घ्या. आपल्याला दिलेला वार कोणता आहे शनिवार. ओके चलो ठीक आहे. पुढे त्यांनी काय म्हणलं शनिवारच्या 75 दिवस नंतरच्या 51 दिवस अगोदर. बघा 75 दिवस. 75 सोबत काय लागले रे नंतर. 51 दिवस अगोदर. 51 सोबत काय लागलंय मित्रांनो अगोदर. ओके 51 सोबत काय लागलंय अगोदर. आता लक्षात घ्या 75 दिवस नंतरच्या 51 दिवस अगोदर म्हणले. आता मित्रांनो एक लक्षात घ्या मोठ्या संख्येसोबत नंतर आहे, लहान संख्येसोबत अगोदर. विरुद्ध कॉम्बिनेशन बघा. एक ठिकाणी नंतर आहे, एका ठिकाणी अगोदर आहे. विरुद्ध कॉम्बिनेशन आहे, अपोजिट कॉम्बिनेशन आहे. आणि विरुद्ध कॉम्बिनेशन असलं तर मित्रांनो मोठ्या संख्येमधनं लहान संख्या मायनस करायची. मोठ्या संख्येमधनं लहान संख्या त्या ठिकाणी काय करायची आहे मायनस करायची आहे. ओके आता 75 मधनं 51 मायनस करायचे. 5तनं 1 गेला मित्रांनो 4. 7तनं 5 गेले 2. किती आले 24. 24 आले. पण 24 आल्यानंतर सोडायचं नाही मित्रांनो. एक लक्षात ठेवा अख्ख्या कॅलेंडरमध्ये 7 पेक्षा मोठी संख्या दिसली की 7 ने भागायचं आहे आपल्याला. एवढं मात्र लक्षात ठेवा. मग 24 7 पेक्षा मोठे पुन्हा 7 ने भागितलं. 7 त्रिक 21. तर 24 मधनं मित्रांनो 21 गेले. उरतायत किती रे तुमचे 3. उरतायत किती 3. आता तुम्ही म्हणसाल सर हे जी बाकी उरली ना या बाकीसोबत किंवा हे जे शिल्लक दिवस उरले 3 तर या शिल्लक दिवसांसोबत नेमकं काय करायचं हे काही लोकांच्या डोक्यामध्ये असेल. तर मित्रांनो लक्षात घ्या मोठ्या संख्येसोबत लक्षात घ्या मोठ्या संख्येसोबत नंतर आहे ना. मोठ्या संख्येसोबत काय नंतर तर जेवढे शिल्लक दिवस उरले तेवढे दिवस नंतर जायचं. शनिवारपासून नंतर जायचं 3 दिवस. शनिवारपासून 3 दिवस पुढे जायचं. शनिवार नंतर रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला आन्सर काय मिळतंय या क्वेश्चनचं मित्रांनो मंगळवार मिळतं. एक लक्षात घ्या मित्रांनो याच ठिकाणी जर मोठ्या संख्येसोबत अगोदर लागलेलं असतं तर आपण 3 दिवस मागे आलो असतो. लक्षात ठेवा. आता काय काय प्रोसिजर केली पुन्हा एकदा लक्षात घ्या.
दोन संख्या, एक मोठी संख्या एक लहान संख्या, 75 दिवस नंतरच्या 51 दिवस अगोदर, नंतर आणि अगोदर असं विरुद्ध कॉम्बिनेशन आहे. आणि विरुद्ध कॉम्बिनेशन असेल तर मोठ्या संख्येमधनं लहान संख्या मायनस करायची. मायनस केल्यानंतर जी काही वजाबाकी येईल त्याला 7ने भागायचं. 7ने भागितल्यानंतर जी बाकी उरली मित्रांनो, आता बाकीसोबत काय करायचं तर मोठ्या संख्येसोबत जे असेल ते करायचं. मोठ्या संख्येसोबत नंतर आहे म्हणजे दिलेल्या वारापासून 3 दिवस नंतर जायचं. नंतर जायचं म्हणजे पुढे जायचं. लक्षात बसतंय का सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात बसतंय, सांगतोय त्या गोष्टी सगळ्यांना लक्षात बसतायत. आता थोड्याशा बेसिक गोष्टी सांगतो मी इथं, पुन्हा एकदा लक्ष प्रत्येकाचं या ठिकाणी असलं पाहिजे. बघा मित्रांनो, बघा मोठ्या संख्येसोबत जर नंतर लागलेला असेल, ओके, मोठ्या संख्येसोबत नंतर असेल आणि लहान संख्येसोबत जर अगोदर असा शब्द असेल, मोठ्या संख्येसोबत नंतर आणि लहान संख्येसोबत अगोदर असा शब्द असेल तर या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे मायनस. ओके, त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, मोठ्या संख्येसोबत अगोदर आणि लहान संख्येसोबत नंतर असा शब्द असेल तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं मित्रांनो, मोठ्या संख्येतनं लहान संख्या मायनस. आणि जी काही यांची वजाबाकी येईल त्याला कितीने भागायचं? 7ने. जी काही यांची वजाबाकी येईल त्याला मित्रांनो कितीने भागणार तुम्ही? 7ने भागणार. यस, बरोबर आहे. आता मित्रांनो लक्षात घ्या, पुढे काय सांगतोय. मोठ्या संख्येसोबत नंतर असेल आणि लहान संख्येसोबत सुद्धा नंतर असेल. जर दोन्हीही ठिकाणी नंतर असा शब्द आला असेल, मोठ्या संख्येसोबत पण नंतर आणि लहान संख्येसोबत पण नंतर, दोन्ही ठिकाणी नंतर असा शब्द आला असेल तर प्लस करायचं. आणि जी काही बेरीज येईल त्याला कितीने भागायचं मित्रांनो? 7ने. आणि भागितल्यानंतर पुढे काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा मित्रांनो, मोठ्या संख्येसोबत अगोदर असा शब्द असेल आणि लहान संख्येसोबत सुद्धा अगोदर असा शब्द असेल. जर दोन्हीही ठिकाणी अगोदर असा शब्द असेल तर त्या ठिकाणी सुद्धा काय होणार? प्लस होणार. आणि जी काही बेरीज येणार त्याला कितीने भागायचे? पुन्हा 7ने भागायचे. हे कन्फर्म लक्षात ठेवा. येथे लक्षात, म्हणजेच नंतर अगोदर किंवा अगोदर नंतर असे विरुद्ध कॉम्बिनेशन असतील तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येतनं लहान मायनस झाली पाहिजे. त्यानंतर मोठ्या संख्येसोबत आणि लहान संख्येसोबत दोन्ही ठिकाणी नंतर असेल किंवा दोन्हीही ठिकाणी अगोदर असेल तर त्या ठिकाणी प्लस होणार. सारखं कॉम्बिनेशन असेल तर प्लस, ऑपोजिट कॉम्बिनेशन असेल, विरुद्ध कॉम्बिनेशन असेल तर मायनस. आणि 7ने भागणं हे मात्र त्या ठिकाणी कन्फर्म आहे. 7ने भागणं मित्रांनो त्या ठिकाणी काय कन्फर्म आहे. आलं लक्षात? क्लिअर आहे मित्रांनो? ह्या प्रत्येक गोष्टी व्यवस्थित लिहून घ्यायच्या बरं का. मी अख्ख्या बॅचमध्ये लक्षात घ्या, आपल्या संपूर्ण बॅचमध्ये बुद्धिमत्ताचे जेवढे काही आपले लेक्चर होतील एकदम बेसिक गोष्टी पण तुम्हाला लिहून देणार आहे, जेणेकरून एक्झाममध्ये ते पटकन क्लिक झालं पाहिजे. ओके, एक्झाममध्ये निश्चितच तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिक होतील. बघा, चला पुढचा प्रश्न बघा. इथपर्यंत आलोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. चला बघूयात किती लोक या क्वेश्चनचा आन्सर देत आहे. देखेंगे भैया कितने लोग इसका आन्सर दे रहे हैं. मला पटपट तुमच्या सगळ्यांकडनं आन्सर पाहिजे. TET लाईव्ह बॅच फीस किती आहे? 1999. आजच फीस कमी केली मित्रांनो. 181 नंबरची बॅच आहे तुमची, 181 नंबरची बॅच. आणि याची फीस आहे बघा 1999. 1999 अशी फीस आहे. सगळ्यांनी ही बॅच घेऊन टाका. निश्चितच तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये सिलेक्शनसाठी ही बॅच फायदेकारक ठरणार आहे. ओके, खालीलपैकी कोणता वार शुक्रवारच्या 3891 दिवस नंतरच्या, बघा एका संख्येसोबत काय लागले नंतर, 3891 दिवस. बघा नीट लक्ष द्या मित्रांनो, 3891 दिवस नंतरच्या, 3891 दिवस नंतरच्या 5797 दिवस अगोदर. आता मोठी संख्या आहे 5797 दिवस अगोदर, 5797 दिवस अगोदर. मग या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, अगोदर नंतर कॉम्बिनेशन आहे. मोठ्या संख्येमधनं लहान संख्या काय करायची? त्या ठिकाणी मायनस करायची. 7मधनं 1 गेला 6, 9तनं 9 गेले 0. आता 17तनं 8 जात नाही, 7तनं 8 जात नाही, मग 17तनं 8 गेले 9, हातचा आला 1, 5तनं 4 गेला 1, 1906 आले. तर मित्रांनो हे जे 1906 आले ना, तर याला कितीने भागायचं रे? 7ने भागायचं. मग 7 दुने 14, 19मधनं 14 गेले मित्रांनो, उरले 5, वरतून घेतले 0, 7 7 49, उरले किती मित्रांनो? 1 उरला, वरतून घेतले बघा 6, 7 दुने 14, 16मधनं मित्रांनो 14 गेले, उरले किती रे? 2, उरले किती? 2. आता मित्रांनो मला सांगा, मोठ्या संख्येसोबत अगोदर आहे का नाही? मग दिलेला वार कोणता आहे आपल्याला? शुक्रवार. शुक्रवारपासून किती दिवस मागायला तुम्हाला? 2 दिवस मागायचं. शुक्रवारपासून 1 दिवस मागं गुरुवार आणि 2 दिवस मागं बुधवार. या क्वेश्चनचा आन्सर आहे मित्रांनो बुधवार. किती लोकांनी आन्सर दिलं होतं रे? बुधवार. किती लोकांनी आन्सर दिलं होतं? पूर्ण बॅच घेतल्यानंतर तुमची पर्सनल बॅच घेण्याची गरज आहे का? बघा, जर तुम्ही ही पूर्ण बॅच घेत असाल तर पर्सनल बॅच घेण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. हां, फक्त माझे भूमितीचे व्हिडिओ याच्यामध्ये नसतील, तर ज्यांना भूमितीची बॅच घ्यायची आहे त्यांना मात्र तेवढी एक बॅच पर्सनल घ्यावी लागेल. बाकी बॅचेस पर्सनल घेण्याची गरज नाही.
ओके, बाकी बॅचेस पर्सनल घेण्याची गरज नाही, तुम्हाला घ्यावी लागेल फक्त भूमिती. हां, ज्यांनी 3,000 रुपये भरलेत ना, याच्या आधी ज्यांनी 3,000 भरले त्यांना 1,000 रुपये वापस मिळणार. याच्या आधी ज्यांनी 3,000 भरले त्यांना 1,000 रुपये वापस मिळणार, काळजी नसावी. ओके, भेदभाव कोणामध्येही केला जाणार नाही. जेवढे काही सुरुवातीचे ॲडमिशन झालेत त्यांना 1,000 रुपये वापस मिळणार, काळजी करायची नाही. ओके, 1999 फीस केली आहे बघा. 181 नंबर बॅचसाठी 181 नंबर बॅचसाठी ज्यांनी 2,999 रुपये भरले ना त्यांना त्यातले 1,000 रुपये रिफंड होणार आणि तुम्हालाही ती बॅच एवढ्यामध्येच मिळणार. ओके, ठीक आहे, ठीक आहे, काय काळजी करू नका. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणता वार गुरुवारच्या 4,956 दिवस अगोदरच्या 1,407 दिवस नंतर येतो? मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लिअरिटी पाहिजे ना तुम्हाला सगळ्यांना, तर पहिल्यापासून शेवटपर्यंत कॅलेंडरचे व्हिडिओ अगदी प्रॉपर करा. कॅलेंडरच नाही, प्रत्येक टॉपिक अगदी प्रॉपर करा. याच यूट्यूब चॅनलवर माझे ठोकळ्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड आहेत. ठोकळ्याचं एकदा पूर्ण सेशन बघा, ठोकळा ही चॅप्टर क्लिअर होऊन जाईल तुमचा. खालीलपैकी कोणता वार गुरुवारच्या 4,956 दिवस अगोदरच्या? बघा, 4,956 दिवस याच्यासोबत काय शब्द लागला मित्रांनो? अगोदरच्या. 1,407 दिवस नंतर, 1,407 दिवस नंतर येतो. आता मित्रांनो, अगोदर नंतर म्हणजे मायनस होणार. 16तनं 7 गेले 9, हातचा आला 1, 5तनं 1 गेला 4, 9तनं 4 गेले 5, 4तनं 1 गेला 3, 3,549. 3,549ला मित्रांनो भागायचं आहे कितीने? 7ने. 7 35 मित्रांनो. 0 उरले, वरतून घेतले 4, 7 0 0, पुन्हा 4 वरतून घेतले आता 9, 7 7 49. तर 49 मधनं मित्रांनो 49 गेले, फायनली उरले काय रे? 0. आणि एक लक्षात घ्या, जर शेवटी शिल्लक दिवस 0 उरत असतील, शेवटी जर शिल्लक दिवस 0 उरत असतील तर जो वार दिलेला आहे तोच तुमचा फायनल आन्सर आहे. शेवटी जर शिल्लक दिवस 0 उरत असतील, जो वार दिला तेच तुमचं फायनल आन्सर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं फायनल आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं फायनल आन्सर या क्वेश्चनचं गुरुवार. आलं लक्षात? जो वार दिलेला असेल तेच आन्सर. आता मुळात इथं मित्रांनो तुम्हाला इथंच कळायला पाहिजे होतं. 49 7च्या पटीत, 56 7च्या पटीत, पूर्ण भाग जातोय. 14 7च्या पटीत, 7 सुद्धा 7च्या पटीत. 7च्या पटीत जर सगळ्या संख्या आहेत तर तिथं झिरोच बाकी उरणार आहे. मग तुम्ही प्लस केलं काय आणि मायनस केलं काय, बाकी झिरोच उरणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर शेवटी बाकी 0 उरली तर जो वार प्रश्नात दिला तेच तुमचं काय असणार? आन्सर असणार. जो वार प्रश्नात दिला तेच तुमचा आन्सर आहे. सर, पीडीएफची प्रिंटआउट आम्ही काढू शकतो का? 100% पीडीएफची प्रिंटआउट तुम्ही काढू शकता. माझं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्या. याच्यावर सगळ्या पीडीएफ टाकणार आहे. मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सगळ्यांनी. ओके, आणि ज्यांना याची लिंक मिळत नसेल, या टेलिग्राम चॅनलची लिंक मिळत नसेल, त्यांनी माझा नंबर आहे 9028789589. तुम्हाला जर टेलिग्राम चॅनल सापडत नसेल तर मी याची लिंक तुम्हाला टाकून देतो. ज्यांना टेलिग्राम चॅनल सापडत नाही आहे त्यांनी मला फक्त जस्ट एक मेसेज टाकून द्या, याची लिंक मी तुम्हाला टाकून देतो. ओके, चला मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्या समोर. चला सोडवा. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचं मित्रांनो सगळ्यांनी. पटपट सॉल्व्ह करायचा. पुढचा क्वेश्चन. खालीलपैकी कोणता वार गुरुवारच्या 4,000 दिवस नंतरच्या 5,000 दिवस नंतर येतो? चला पटकन, मला आन्सर पाहिजे सगळ्यांकडनं. फास्ट कमेंटमध्ये आन्सर टाका पोरांनो. पटपट कमेंटमध्ये आन्सर टाकायचं आहे या क्वेश्चनचं, लवकर. खालीलपैकी कोणता वार गुरुवारच्या, आता दिलेला प्रश्नामध्ये दिलेला वार कोणता मित्रांनो? आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला वार आहे बघा गुरुवार. गुरुवारच्या 4,000 दिवस नंतरच्या, गुरुवारच्या 4,000 दिवस नंतरच्या 5,000 दिवस नंतर येतो. मग दोन्ही ठिकाणी नंतर म्हणजे काय करायचं? प्लस. मग 5,000 प्लस 4,000 की झाले 9,000. 9,000ला 7ने भागायचं. 7 1 7, 2 उरले, वरतून घेतले 0, 7 2 14, किती उरले? 6, वरतून पुन्हा घेतले मित्रांनो 0, 7 8 56, 4 उरले, वरतून घेतले पोरांनो पुन्हा 0, 7 5 35, 40 मधनं मित्रांनो 35 गेले, उरले किती रे? 5. उरले किती? 5. आता दोन्ही ठिकाणी नंतर म्हणजे नंतरच जायचं. 5 दिवस नंतर. एक तर 5 दिवस नंतर जा, नाही तर 2 दिवस अगोदर या ना.
आता याच्यानुसार नंतरनुसार हे 5 दिवस नंतर, पण आठवड्यात 7 दिवस आहे, 7 मधनं 5 वजा केले 2 दिवस तुम्ही अलीकडे पण येऊ शकता. म्हणजे याचा आन्सर काय येणार मित्रांनो, मंगळवार. बघा गुरुवारपासून 5 दिवस पुढे चला, गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, 5 दिवस पुढे गेलो मंगळवार येणार, 2 दिवस अलीकडे गेले तरी सुद्धा तुम्हाला काय भेटणार, मंगळवार भेटणार मित्रांनो. क्लिअर सगळ्यांना? सगळ्यांना क्वेश्चन क्लिअर असेल अशी अपेक्षा आहे. हा क्वेश्चन जर क्लिअर असेल तर जातोय मी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. आणि प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. आणि इथं एक ऑप्शन वाढवतो मी अजून, एक ऑप्शन या ठिकाणी मी वाढवतो, सोमवार. बघा बरं आता कोणतं येतं ऑप्शन, का ह्या ऑप्शन पैकी पण काहीच नाही आहे. बघा खालीलपैकी कोणता वार गुरुवारच्या, आता दिलेला वार कोणता आहे मित्रांनो आपल्याला, गुरुवार. दिलेला वार कोणता आहे, गुरुवार. गुरुवारच्या 2050 दिवस 2050 दिवस अगोदरच्या 10,021 दिवस अगोदर, दोन्ही ठिकाणी अगोदर आहे. दोन्ही ठिकाणी अगोदर म्हणजे काय मित्रांनो, प्लस 5 सॉरी 1 5 आणि 2 7 0 2 1 12,071. याला भागायचं मित्रांनो 7 नाही, 7 1 7, 12 मधनं 7 गेले, 5 उरले, वरतून घेतले 0, 7 7 49, 50 मधनं 49 गेले मित्रांनो, 1 उरला, वरतून घेतले 7, 7 2 14, 17 मधनं 14 गेले, 3 उरले, वरतून घेतला 1, 7 चौक 28, 31 मधनं 28 गेले मित्रांनो, उरले किती रे, 3 उरले. तर लक्षात घ्या दोन्ही ठिकाणी अगोदर आहे म्हणजे 3 दिवस मागायचं आपल्याला, 3 दिवस मागा. गुरुवारच्या 1 दिवस मागे बुधवार, 2 दिवस मागे मंगळवार, 3 दिवस मागे सोमवार. म्हणून तर तुम्हाला ऑप्शन चेंज करून दिला मी. आन्सर याच्यात नव्हतं म्हणून तुम्हाला ऑप्शन चेंज करून दिला. बघा 3 दिवस मागे या किंवा 4 दिवस पुढे गेलं तरी चालतं. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार, 4 दिवस पुढे गेलं तरी आन्सर तुम्हाला मिळणार. आन्सर आहे या क्वेश्चनचं सोमवार, ऑप्शन क्रमांक 5. एक या क्वेश्चनमध्ये ऑप्शन बदल करण्याची गरज आहे. आणि पुढे चालून अजून एक क्वेश्चन आहे, तिथेही मी तुम्हाला 2 क्वेश्चनमध्ये ऑप्शन चेंज करण्याची आवश्यकता आहे, तेवढं मी ऑप्शन तुम्हाला चेंज करून देणार. ओके मित्रांनो, क्लिअर आहे सगळ्यांना? चालायचं पुढे, रेडी आज सर्वजण पुढच्या क्वेश्चनसाठी? सर्वजण रेडी पुढच्या क्वेश्चनसाठी? नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो तुमच्या समोर. रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. जर रवीचा जन्म सोमवारी झालेला असेल तर त्याच्या बहिणीचा जन्म कोणत्या वारी झाला? मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि अशा टाईपचे कॉन्सेप्ट कसे टॅकल करायचे, कशा पद्धतीने अशा टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये आले की सोडवायचे, कारण बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं मांडणी करताना. अशा प्रकारचे प्रश्न आले की नेमकं अरेंजमेंट कशी करावी ह्यामध्ये मुलं अडखळतात. मग आता बघा कसं करायचंय. लक्षात घ्या मित्रांनो, जो काही मोठा व्यक्ती असेल, मोठा व्यक्ती कायम तुमचा डाव्या हाताला असला पाहिजे, लहान व्यक्ती कायम तुमचा उजव्या हाताला असला पाहिजे. असं का? असं का? लहान व्यक्ती उजव्या हाताला, मोठा व्यक्ती डाव्या हाताला, असंच सिच्युएशन तुमचं कायम असलं पाहिजे. याचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे मित्रांनो की मोठ्या व्यक्तीचा जन्म आधी होतो, लहान व्यक्तीचा जन्म नंतर होतो. मान्य आहे का सगळ्यांना? मोठ्या व्यक्तीचा जन्म आधी होतो, लहान व्यक्तीचा जन्म नंतर होतो. हे याचं मोठं कारण आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून रवी त्याच्या बहिणीपेक्षा मोठा आहे, मग मोठा व्यक्ती कोण आहे? रवी. रवी आला डाव्या साईडला, त्याची बहीण त्याच्यापेक्षा लहान आहे, मग बहीण आली उजव्या साईडला. ओके, उजव्या हाताला. मग रवी आणि त्याची बहीण यांच्यामध्ये जो गॅप आहे मित्रांनो, ह्या दोघांमध्ये जो गॅप आहे तो किती दिवसांचा गॅप आहे? 732 दिवसांचा गॅप. आता या ठिकाणी मित्रांनो तुमचं काम एवढंच आहे की सगळ्यात पहिलं काम एक करायचं, 732ला 7ने भागायचं, 7 10 70, आणि इथं जी काही शिल्लक दिवस उरतात ते पहिले काढून घ्यायचे. 7 10 70 उरले मित्रांनो 3, वरतून घेतले 2, 7 चौक 28, 32 मधनं बघा 28 गेले, उरतायत किती मित्रांनो? 4 उरतायत. आता दोघांपैकी एक्झॅक्टली वार दिलाय कोणाचा बघा. रवीचा जन्म सोमवारी झालेला असेल, बघा रवीचा जन्म कधी झालाय म्हणलं त्यांनी? सोमवारी झालेला असेल. तर ह्या रवी नावाच्या पठ्ठ्याचा जन्म झालाय सोमवारी. मग त्याच्या बहिणीच्या जन्माचा वार काढायचा. तर बहिणीच्या जन्माचा वार काढायचा म्हणजे नंतर जावं लागलं. बहिणीचा जन्म नंतर झालेला आहे, बहिणीचा जन्म नंतर झालाय. मग बहिणीचा वार काढायचा तर किती दिवस नंतर जायचं मित्रांनो? 4 दिवस नंतर जायचं. मग सोमवार नंतर 4 दिवस पुढे चला. सोमवार नंतर कोणत्या मित्रांनो? मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, 4 दिवस पुढे गेले. या बहिणीचा जन्म कोणत्या वारी असणार आहे मित्रांनो? शुक्रवारी असणार आहे. बहिणीचा जन्म कोणत्या वारी असणार आहे? शुक्रवारी. आन्सर आहे याचं ऑप्शन क्रमांक 3. बहिणीचा जन्म असणार आहे शुक्रवारी. आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. याचं फायनल आन्सर असणार आहे या क्वेश्चनचं. चला व्हेरी गुड. ज्यांनी ऑप्शन क्रमांक 3 सांगितलं त्या सगळ्यांचा करेक्ट आहे. व्हेरी गुड पोरांनो. हीच अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं आहे की अशाच पद्धतीने सगळ्यांनी आन्सर्स दिले पाहिजेत. ओके चला क्लिअर. पुढे चालायचं, निघायचं पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर मित्रांनो. मोहन हा सोहनपेक्षा 3998 दिवसांनी लहान आहे. आता मित्रांनो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जस्ट मी तुम्हाला सांगितलं की जो व्यक्ती लहान असतो तो उजव्या हाताला आणि जो व्यक्ती मोठा आहे तो डाव्या हाताला. मग त्यांनी काय म्हणलं? मोहन हा सोहनपेक्षा
लहान आहे, मग लहान मोहन आहे. लहान कोण आहे मित्रांनो? मोहन. आणि मोहन लहान कोणापेक्षा आहे? सोहनपेक्षा. मोहन हा सोहनपेक्षा लहान आहे. मग मोहन हा सोहनपेक्षा लहान आहे. किती दिवसांनी लहान आहे? मोहन लहान आहे बघा 3998 दिवसांनी. मग पहिलं काम काय रे तुमचं या ठिकाणी? पहिलं काम तुमचं हे आहे, या 3998ला 7ने बघा. हे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे. 7 मित्रांनो 35 होणार. 39 मधनं 35 गेले बघा. उरतायत किती? 4. वरतून घेतले 9. 7 किती होणार मित्रांनो? 49 होणार. 49 मधनं 49 गेले पोरांनो, 0 उरणार. वरतून घेतले 8. 7 1 7. 8तनं 7 गेले. फायनली उरले किती मित्रांनो? 1. आता तुमचं काम आहे की या ठिकाणी कोणाच्या जन्माचा वार दिलाय ते बघा. जर मोहनचा जन्म रविवारी झालेला असेल, बघा या ठिकाणी मोहनच्या जन्माचा वार दिलाय. मोहनचा जन्म कधी म्हटलाय त्याने? रविवारी. मग मोहनपासून सोहनकडे यायचं तर मागे यावं लागेल, कारण सोहनचा जन्म आधी झालेला आहे, अगोदर झालेला आहे. अगोदर म्हणजे मागे. किती दिवस मागे? 1 दिवस मागे. रविवारपासून 1 दिवस मागे. सोहनच्या जन्माचा वार कोणता आहे मित्रांनो? शनिवार आहे. सोहनच्या जन्माचा वार कोणता आहे मित्रांनो? शनिवार आहे. असा साधा सिंपल डिंपलचा क्वेश्चन आणि अतिशय जबरदस्त असा क्वेश्चन. क्लिअर? गणू भाऊ आलेले आहेत. कुठे रे गणे? अभ्यास करले का जरा? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. माझा भाऊ माझ्यापेक्षा 562 दिवसांनी मोठा आहे. माझी बहीण त्याच्यापेक्षा 75 आठवड्यांनी मोठी आहे. जर बहिणीचा जन्म गुरुवारी झाला असेल तर माझा जन्म कोणत्या वारी झाला हे त्यांनी विचारलंय. चला बघा बरं मित्रांनो, पटपट पटपट सोडवण्याचा प्रयत्न करा. चलो फास्ट. आता बघा या क्वेश्चन मध्ये एक छोटासा पार्ट अजून आपल्याला इन्क्लूड करायचा आहे. काय पार्ट इन्क्लूड करायचं मी सांगतो. माझा भाऊ माझ्यापेक्षा. आता समजा आपण जो माझा म्हणणारा व्यक्ती ना त्याला म्हणूयात आपण एक्स नावाचा व्यक्ती बोलतोय. बोलणारा व्यक्ती कोण आहे? एक्स. तो काय म्हणतोय? बोलणारा व्यक्ती काय म्हणतोय? माझा भाऊ माझ्यापेक्षा 562 दिवसांनी मोठा आहे. एक्स पेक्षा त्याचा भाऊ मोठा आहे. एक्स पेक्षा कोण मोठा आहे? त्याचा भाऊ मोठा आहे. आणि त्याचा भाऊ किती दिवसांनी मोठा आहे? 562 दिवसांनी मोठा आहे. एक्स पेक्षा त्याचा भाऊ जो आहे तो मोठा आहे किती दिवसांनी? 562 दिवसांनी. पुढे म्हणलं माझी बहीण त्याच्यापेक्षा 75 आठवडे. त्याच्यापेक्षा म्हणजे कोणापेक्षा मित्रांनो? ह्या भावापेक्षा सुद्धा मोठी आहे बहीण. भावापेक्षा सुद्धा मोठी बहीण आहे. आणि बहीण भावापेक्षा किती आठवडे मोठी आहे? 75 आठवडे. आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. मुलं काय करतात या ठिकाणी आणि वेळ वाया घालवतात. कसा वेळ वाया घालवतात मुलं? थोडं लक्ष द्या. मुलं काय करतात? हे 75 आठवड्याचं दिवसात रूपांतर करतात. कसं रूपांतर करतात? 75ला 7ने गुणणार, दिवसात रूपांतर करून पुन्हा त्याला 7ने भागणार. अहो ज्याला तुम्ही 7ने गुणून 7ने भागणार आहे ना त्याची बाकी शून्य उरणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हे सोडवलं असेल त्यांना क्लिअर असेल की याला 7ने गुणल्यावर पुन्हा 7ने भागितल्यावर बाकी शून्यच उरणार आहे ना पोरांनो. कशाला 7ने गुणता? एकच डोक्यात पक्क ठेवा. बघा एक वाक्य कायम लिहून ठेवा. वाटलंच तर ज्यावेळेस लेक्चर पुन्हा बघताल तर ते वाक्य तुमच्या नोट्समध्ये तुम्ही सगळ्यांनी नमूद करायचं. मी ज्या ज्यावेळेस म्हणाल की हे वाक्य टिप वाक्य आहे, टिप असलेलं वाक्य आहे, त्यावेळेस ते वाक्य टिपून घ्यायचं सगळ्यांनी. बघा टिप असलेलं एक वाक्य. ज्या दोन व्यक्तीमध्ये बघा टिप असलेलं वाक्य लक्षात ठेवा. ज्या दोन व्यक्तींमध्ये आठवड्यांचा फरक असतो. लक्षात ठेवा. ज्या दोन व्यक्तींमध्ये आठवड्यांचा फरक असतो त्यांच्या जन्माचा वार सारखाच असतो. येते लक्षात? ज्या दोन व्यक्तींमध्ये आठवड्यांचा फरक असतो त्यांच्या जन्माचा वार सारखाच असतो. हे वाक्य टिपून घ्यायचं सगळ्यांनी. मग ह्या दोन व्यक्तीमध्ये आठवड्यांचा फरक आहे ना. बघा कोणाचा जन्मवार दिलाय? बहिणीचा जन्म गुरुवारी झाला असेल. बघा ह्या बहिणीचा जन्म कधी झालाय मित्रांनो? गुरुवारी. आणि आत्ताच एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या दोन व्यक्तीमध्ये आठवड्यांचा फरक आहे त्यांच्या जन्माचा वार सारखा. म्हणजे बहिणीचा जन्म गुरुवारी तर या भावाचा जन्म सुद्धा गुरुवारी होणार. मग तो फरक एका आठवड्याचा असेल, 100 आठवड्याचा असेल, 75 आठवड्याचा असेल तर किती आठवड्याचा असेल तरी काही फरक पडत नाही. आता हे जे दिले दिवसात दिले, ह्या दिवसात दिल्यानं त्याला भागावंच लागणार आपल्याला. 7 8 मित्रांनो 7 8 होतात 56. 56 मधनं 56 गेले, शून्य वरतून घेतले मित्रांनो 2. 7 0 0 2 मधनं शून्य गेले मित्रांनो, उरतात किती? 2. म्हणजे आता गुरुवारपासून या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं म्हणजे 2 दिवस पुढे पोहोचावं लागेल. तर माझा जन्म कोणत्या वारी झाला? म्हणजे या एक्स या व्यक्तीचा जन्म कोणत्या वारी झाला? मग गुरुवार नंतर 2 दिवस पुढे झाला. गुरुवार नंतर शुक्रवार आणि शनिवार. आन्सर आहे मित्रांनो या क्वेश्चनचं शनिवार. ओके. तर या एक्स नावाच्या व्यक्तीचा म्हणजेच बोलणारा व्यक्ती जो आहे त्याचा जन्म झालेला आहे शनिवारी. याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. फायनल आन्सर या क्वेश्चनचं. ऑप्शन नंबर 2 हे फायनल आन्सर आहे या क्वेश्चनचं.
बघा, ज्यांचं ज्यांचं फर्स्ट लेक्चर आहे ना, त्यांनी याच्या आधीचे 2 लेक्चर, जे बेसिक 2 लेक्चर झालेले आहेत ते सगळ्यांनी बघून घ्यायचे. ओके, याच्या आधीचे 2 लेक्चर झालेत ना सगळ्यांनी, तेवढे सगळ्यांनी बघून घ्या, म्हणजे तुम्ही बरोबर ह्या लेक्चरपर्यंत येऊन ठेपता. आजचं 3रं लेक्चर आहे आपलं. डे जरी 4 दिसत असला तरी 3रंच लेक्चर आहे कॅलेंडरचं. याच्या आधीचे 2 लेक्चर सगळ्यांनी बघून घ्यायचेत, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींची आयडिया पटपट येऊन जाईल. ओके मित्रांनो, चलो नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन येणाऱ्या टेट एक्झामसाठी. बघा, जेवढे क्वेश्चन मी VIMP म्हणून लिहून देईल त्या क्वेश्चनवर विशेष फोकस ठेवायचा. येणाऱ्या टेटसाठी, येणाऱ्या टेट एक्झामसाठी या क्वेश्चन्सवर विशेष फोकस ठेवायचा सगळ्यांनी. जे क्वेश्चन मी VIMP म्हणून लिहून देणार मित्रांनो, त्या क्वेश्चनवर विशेष लक्ष सगळ्यांचं असलं पाहिजे. बघा, सीताचा जन्म 22 नोव्हेंबरला झाला. पहिला पार्ट त्यांनी काय दिला? सीता नावाची व्यक्ती दिली. पहिला पार्ट काय? सीता नावाची व्यक्ती आहे. आणि सीताचा जन्म काय म्हटलं त्यांनी मित्रांनो? 22 नोव्हेंबर या तारखेला झालाय. कोणाचा जन्म? सीताचा जन्म झालाय. सीताचा जन्म 22 नोव्हेंबरला झाला. पहिला पार्ट क्लिअर. बघा, एवढा पार्ट क्लिअर. सेकंड, रेखा सीतापेक्षा 16 दिवसांनी मोठी आहे. आता मित्रांनो, मी जर तुम्हाला विचारलं की बाळांनो, रेखा मोठी आहे, रेखा मोठी आहे, बरोबर, रेखा काय मोठी आहे कोणापेक्षा? या सीतापेक्षा. सीतापेक्षा मोठी आहे कोण? रेखा, 16 दिवसांनी. तर पटकन कमेंटमध्ये टाका मित्रांनो, रेखाचा जन्म किती तारखेला झालेला असेल. मला बघायचे तुम्ही काय आन्सर देताय सर्वजण. या ठिकाणी सीताचा जन्म जर 22 नोव्हेंबरला आहे, तर मला तुमच्या सगळ्यांकडनं ही अपेक्षा आहे की रेखा जर सीतापेक्षा 16 दिवसांनी मोठी असेल तर रेखाचा जन्म किती तारखेला झालाय. कमेंटमध्ये पटपट तारीख टाका. फास्ट, लवकर कमेंटमध्ये फास्ट रिप्लाय टाका. रेखाचा जन्म किती तारखेला झालेला असेल? पटकन कमेंटमध्ये टाकायचे पोरांनो, पटकन फास्ट. 6 पण काय? 6 बरोबर सांगताय, पण कोणता महिना कोणता आहे? नोव्हेंबर. काही लोक 16 दिवस मोठी ना 16 दिवस प्लस करतात आणि डिसेंबरमध्ये जातात. अहो, जी व्यक्ती मोठी आहे ना ती आधी जन्मत असती, नंतर नसती जन्मत. रेखा मोठी आहे सीतापेक्षा, म्हणजे 16 दिवस आधी जन्म झालाय तिचा. 16 दिवस आधी जन्म झालाय. 22 मधनं 16 मायनस करायचे. या 22 मधनं मित्रांनो काय मायनस करायचे? 16 मायनस करायचे. का? 16 दिवस आधी जन्म झालाय, ती मोठी आहे. मग 22 मधनं 16 मायनस केले. 6 नोव्हेंबरला जन्म झालाय मित्रांनो कोणाचा? रेखाचा. व्हेरी गुड. ज्यांनी 6 नोव्हेंबर सांगितलं ना त्या सर्वांचं बरोबर आहे. 6 नोव्हेंबरला जन्म झालाय कोणाचा? रेखाचा. आता पुढे त्यांनी काय म्हणलं बघा, त्या वर्षी बालदिन बुधवारी असेल. चला पटकन सांगा, बालदिन कोणत्या तारखेला असतो? त्या वर्षीचा त्यांनी बालदिन दिलाय. बालदिन हा कोणत्या तारखेला असतो सांगा पोरांनो. पटपट कमेंट करत चला. मला तुमच्याकडनं आन्सरची अपेक्षा असेल. मी फक्त एका साईडने तुम्हाला सांगत राहायचं हे योग्य नाही आहे. दोन्ही साईडनी कम्युनिकेशन झालं पाहिजे. बघा, दोन्ही साईडनी कम्युनिकेशन झालं की त्या लेक्चरला मजा तेवढी येईल. बघा, लक्षात घ्या. तर मला सांगा पटकन, बालदिन हा कोणत्या तारखेला असतो? पटकन कमेंटमध्ये आन्सर टाका मित्रांनो. चलो, व्हेरी गुड. चला, बऱ्याचशा लोकांच्या कमेंट येतात सर 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर. व्हेरी गुड पोरांनो, व्हेरी गुड, जबरदस्त. 14 नोव्हेंबर बालदिन कधी असतो? 14 नोव्हेंबर. ओके पोरांनो. आता बघा, तर शेवटी काय म्हणलं त्यांनी? तर रेखाचा जन्म कोणत्या वारी झाला? रेखाचा जन्म कोणत्या वारी झाला? आता मित्रांनो, मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या सर्वांनी. सर्वांचं लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे. बघा, कोणत्याही तारखेमधनं ज्यावेळेस तुम्ही 7 दिवस मायनस करता किंवा कोणत्याही तारखेमध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 दिवस प्लस करता, टिप असणारं वाक्य, पुन्हा टिपून घ्यायचं वाक्य, टिप असणारं वाक्य. काय टिपून घ्यायचं आहे तुम्हाला? कोणत्याही तारखेमधून 7 दिवस वजा केले किंवा कोणत्याही तारखेमध्ये 7 दिवस प्लस केले, कोणत्याही तारखेमधनं 7 दिवस वजा केले किंवा कोणत्याही तारखेमध्ये 7 दिवस प्लस केले, तर येणाऱ्या तारखांना वार सारखाच राहतो. मग 14 मधनं 7 वजा केले तेव्हा 7 नोव्हेंबर येणार. ओके. आणि 14 मध्ये 7 प्लस केले तर काय येणार? 21 नोव्हेंबर येणार. मान्य मित्रांनो. आता इथं वार कशाचा दिलाय आपल्याला बघा. त्या वर्षी बालदिन बुधवारी, बालदिनाचा वार दिलाय त्यांनी. बालदिन जो होता तो बुधवारी होता. बालदिन कधी होता मित्रांनो? बुधवार. बालदिनी बुधवार होता. मग मला सांगा, जर 14 नोव्हेंबरला बुधवार असेल आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कुठल्याही तारखेमधनं तुम्ही 7 मायनस केले किंवा कुठल्याही तारखेमध्ये 7 प्लस केले तर येणाऱ्या तारखांना सेम तोच वार राहतो. येणाऱ्या तारखांना सेम तोच वार राहतो. म्हणजे 7 नोव्हेंबरला काय? बुधवार. तर त्यांनी शेवटी विचारलं काय? रेखाचा जन्म कोणत्या वारी झाला? मला एक सांगा मित्रांनो, रेखाचा जन्म 6 नोव्हेंबरला झाला आहे, बरोबर आहे. जर 7 नोव्हेंबर या दिवशी बुधवार असेल तर निश्चितच 6 नोव्हेंबर या दिवशी कोणता असेल मित्रांनो? मंगळवार असेल.
निश्चितच 6 नोव्हेंबर या दिवशी कोणता असेल? मंगळवार असेल. याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. याचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. मला सांगा पटपट पटपट सगळ्यांना लक्षात येतंय का? बघा मित्रांनो, ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतोय मी, या लक्षात येतंय का? याच ठिकाणी रेखाच्या ऐवजी, लक्षात घ्या, रेखाच्या ऐवजी आपल्याला सीताच्या जन्माचा वार विचारला असता तोही काढता आला असता, कारण इथं 21 नोव्हेंबरला बुधवार आहे. मग बुधवार नंतर 22 नोव्हेंबरला काय येणार? गुरुवार येणार. तर कोणाचाही वार विचारला इथं तर अगदी आरामशीर तुम्ही काढू शकता. फक्त कॉन्सेप्ट जो आहे, फंडा जो आहे तो डोक्यात क्लिअर ठेवा. सगळ्यांनी जो काही फंडा तुम्हाला सांगतोय तो डोक्यामध्ये क्लिअर ठेवा. 7 दिवस ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक तारखेमध्ये 7 दिवस प्लस करता किंवा प्रत्येक तारखेमधून 7-7 दिवस मायनस करता, तेव्हा येणाऱ्या तारखांना वार सारखाच राहतो. येणाऱ्या तारखांना मित्रांनो वार काय असतो? सारखाच राहतो. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय सगळ्यांना? सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजतायत? काही अडचण कोणाला सांगितलेल्या गोष्टींमध्ये? मला असं वाटतं की ज्या काही गोष्टी सांगतोय ना त्या प्रॉपरली लिहून घ्या सगळ्यांनी. आणि अक्षर अगदी चांगलं असलं पाहिजे तुमचं. जर चांगलं नसेल तर चांगलं करण्यावर भर द्या, कारण जेवढं अक्षर चांगलं तेवढं वाचायलाही मजा येते. हे लक्षात घ्या. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये ज्यावेळेस तुम्ही नोट्स काढताना मित्रांनो लक्षात ठेवा, कायम तुमचं जे अक्षर असतं ना, तुमचं अक्षर तुमच्या ब्रेनशी कनेक्ट आहे. लक्षात ठेवा, तुमचं अक्षर कशाशी कनेक्ट आहे? तुमच्या ब्रेनशी. म्हणून सगळे टॉपर बघा मित्रांनो, तुम्ही UPSCचे टॉपर असतील, MPSCचे टॉपर असतील किंवा कंबाईनचे टॉपर असतील, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारा. हे सगळे विद्यार्थी नोट्स काढत होते. स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये नोट्स काढणे आणि नुसते पुस्तकं घेणे आणि त्याला हायलाईट करणे याच्यात डिफरन्स असतो. स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये ज्या नोट्स तुम्ही काढताना त्या ब्रेनशी कनेक्ट असतात, तुमच्या रिकॉल लवकर होतं. एक्झाममध्ये रिकॉल पटकन होतं. स्वतःच्या हँडरिटन नोट्स असल्या तर रिकॉल पटकन होतं. हे लक्षात ठेवा कायम मित्रांनो. समजतंय सर्वांना? तर रिकॉल करण्यासाठी तुमच्या हँडरायटिंगमधल्याच नोट्स तुमच्या समोर असल्या पाहिजे. हे डोक्यात पक्क ठेवा. नुसते पुस्तकं घेऊन काही होणार नाही आहे. तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहिणं आवश्यक आहे. मग ती खडबडी का असेना. ठीक आहे. पुढे बघा, 31 दिवसाच्या महिन्यामध्ये जर तिसरा बुधवार 15 तारखेला असेल तर महिन्याचा शेवटचा दिवस कोणता? मी जे वाक्य तुम्हाला जस्ट आत्ताच टिपून घ्यायला लावलं होतं ना, की कुठल्याही तारखेमध्ये 7 प्लस केल्यावर वार तोच येतो, तेच आपल्याला आता या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं. बघा, महिना किती दिवसांचा मित्रांनो? 31 दिवसाचा, 31 डेज. जो काही मंथ सांगितला त्यांनी सांगितलं 31 डेजचा मंथ आहे. ओके, 31 डेजचा मंथ आहे, 31 दिवसाचा महिना आहे. बरं ठीक आहे. मग पुढे काय म्हणलं ते? 31 दिवसाच्या महिन्यामध्ये तिसरा बुधवार 15 तारखेला असेल. या 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 15 तारीख आहे म्हणे, आणि 15 तारखेला बुधवार आहे. तो कितवा बुधवार आहे? तिसरा. 15 तारखेला मित्रांनो बुधवार कितवा आहे रे? तिसरा बुधवार आहे. आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही तारखेमध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 प्लस करता वार रिपीट होतो. बरोबर? चला ठीक आहे. बघा, तिसरा बुधवार सांगितला किती तारखेला? 15 तारखेला. तर महिन्याचा शेवटचा दिवस कोणता? शेवटचा दिवस कोणता असं त्यांनी म्हणलंय. महिन्याचा शेवटचा दिवस कोणता? आता मित्रांनो, महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजेच 31 तारखेचा वार विचारलाय. मग मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही तारखेमध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 दिवस प्लस करता, कोणत्याही तारखेमध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 दिवस प्लस करता, 15 मध्ये 7 प्लस केले 22 येणार. तर 22 तारखेला तुमचा बुधवार येणार. 22 तारखेला काय येणार? तुमचा बुधवारच येणार. आणि हा जो बुधवार असणार मित्रांनो, हा बुधवार कितवा असणार? चौथा असणार. हा जो बुधवार असणार हा कितवा असणार? चौथा बुधवार असणार. येते लक्षात? पुन्हा 22 मध्ये ज्यावेळेस तुम्ही 7 प्लस करणार, 22 मध्ये 7 प्लस करणार 29 येणार. 29ला जो बुधवार असणार मित्रांनो तुमचा, 29ला जो तुमचा बुधवार असणार, तर 29चा बुधवार हा तुमचा 5वा बुधवार असणार. कितवा असणार? 5वा बुधवार. आता लक्षात घ्या मित्रांनो, 5व्या नंतर जे काही पुढच्या तारखांना वार येतील, मग 30ला असेल किंवा 31ला असेल, हे 5वेच असतील. मग 29 तारखेला बुधवार आहे, तर 30 तारखेला मित्रांनो गुरुवार येणार. 30 तारखेला कोणता येणार? गुरुवार. आणि 31 तारखेला कोणता येणार मित्रांनो? शुक्रवार. आणि लक्षात घ्या दोन्हीही वार 5वे असतील. हा पण 5वा आणि हा पण 5वा. तर त्यांनी तेच विचारलं आपल्याला की 31 तारखेला, किती तारखेला? महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता असेल? तर आपला आन्सर आहे मित्रांनो 5वा शुक्रवार. आपला आन्सर आहे 5वा शुक्रवार, ऑप्शन क्रमांक 3. फंडा क्लिअर पाहिजे डोक्यामध्ये, हा फंडा क्लिअर पाहिजे की एक्झॅक्टली सांगितलंय काय. डोक्यामध्ये हा फंडा अतिशय क्लिअर पाहिजे मित्रांनो. एक्झॅक्टली काय सांगितलंय, काय आपल्याला सोडवायचं आहे. ओके, बघा मित्रांनो, जर तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील ना, तर हे लेक्चर जास्तीत जास्त ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. तुमचे जेवढे TET टेटचे ग्रुप असतील मित्रमंडळींचे, सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ जाऊ द्या. ओके, या लेक्चर्सच्या लिंक्स जास्तीत जास्त फॉरवर्ड करत चला, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. ओके, चला, हा क्वेश्चन क्लिअर झाला असेल अशी अपेक्षा आहे. लगेचच निघूयात मित्रांनो आपण पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर.
बघा मित्रांनो, जर एका महिन्याचा दुसरा दिवस रविवार असेल तर पुढील महिना जो 31 दिवसांचा आहे त्याचा शेवटचा दिवस कोणता? बघा मित्रांनो, ह्या क्वेश्चन सुद्धा येणाऱ्या एक्झामसाठी VIMP क्वेश्चन आहे. मी जे VIMP म्हणून देतोय ना ते क्वेश्चन येणाऱ्या टेटसाठी अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. जेवढे क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून देतोय सगळे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. जर एका महिन्याचा दुसरा दिवस रविवार असेल असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, एक महिना, नीट लक्ष द्यावं मित्रांनो, काय म्हणतोय, एक महिना आहे. आता हा जो एक महिना, बघा पहिलं वाक्य वाचा, जर एका महिन्याचा दुसरा दिवस रविवार असेल, एका महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे 2 तारीख. हा जो एक महिना आहे ह्या एका महिन्याच्या 2 तारखेला त्यांनी काय सांगितलं, रविवार आहे. 2 तारखेला त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, रविवार आहे असं सांगितलं. 2 तारखेला रविवार आहे असं सांगितलं. ओके, पण मला सांगा मित्रांनो, हा जो पहिलं स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की एका महिन्याचा दुसरा दिवस हा रविवार असेल, तर या पहिल्या स्टेटमेंटमध्ये जो महिना जो सांगितलाय त्यांनी तो किती दिवसांचा आहे सांगितलं का? हा महिना एक्झॅक्टली किती दिवसांचा आहे नाही सांगितलं, क्वेश्चनमध्ये सांगितलंच नाही. पुढं काय म्हणताय बघा, त्यांनी पुढं काय म्हटलंय, पुढं त्यांनी म्हणलंय तर पुढील महिना जो 31 दिवसांचा आहे, पुढील म्हणजे या महिन्याच्या नंतरचा महिना, या महिन्याच्या नंतरचा महिना, पुढील महिना मित्रांनो जो 31 दिवसांचा आहे, पुढील महिना जो 31 दिवसांचा, 31 डेज, पुढील महिना जो 31 दिवसांचा आहे त्याचा शेवटचा दिवस कोणता? याचा शेवटचा दिवस म्हणजे याच्या 31 तारखेला काय वार येईल? आता मित्रांनो जरा डोकं लावा बरं या ठिकाणी, मला सांगा ज्याच्यामध्ये 31 दिवस आहेत तो महिना एक्झॅक्ट कोणता 31 दिवसांचा महिना हे दिलंय का आपल्याला? क्वेश्चनमध्ये नाही दिलं. कारण मित्रांनो एक लक्षात घ्या सगळ्यांनी की 31 दिवसाचे पूर्ण वर्षभरामध्ये 7 महिने आहेत, 30 दिवसांचे वर्षभरामध्ये आहेत 4 महिने आणि 29 किंवा 28चा एक महिना आहे. तर हे दिलेलंच नाही मित्रांनो की हा 31 दिवसाचा महिना एक्झॅक्टली कोणता आहे. मग लक्षात घ्या मी काय सांगतोय, जर म्हटलं मी हा 31 दिवसाचा महिना मार्च आहे, मी म्हटलं की हा 31 दिवसाचा महिना कोणता आहे, मार्च, मग मार्च महिन्याच्या आधीचा महिना म्हणजे हा फेब्रुवारी येईल. मग हा कोणता येईल, फेब्रुवारी. मग मला सांगा मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये एक तर 28 दिवस असतील किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस पण येऊ शकतात. पण मित्रांनो हा मार्चच आहे, हे कशावरनं मला सांगा. हा महिना जर मे असेल, हा महिना मे असेल तर मे महिन्याच्या आधी हा महिना कोणता येणार मित्रांनो, एप्रिल येणार. मेच्या आधी हा कोणता येणार मित्रांनो, एप्रिल, बरोबर. एप्रिल किती दिवसांचा आहे, 30. त्याच्यानंतर मित्रांनो हा महिना ऑगस्ट असेल, हा काय असेल, ऑगस्ट असेल. तर मला सांगा मित्रांनो, हा जर ऑगस्ट आहे, ऑगस्ट महिन्याच्या पहिला महिना कोणता मित्रांनो, जुलै. तर ऑगस्ट 31चा आहे तर जुलै पण 31चा आहे. आता मला सांगा मित्रांनो, याच्यामध्ये ठरवता येतं का रे एक्झॅक्ट हा मंथ नेमका कोणता आहे? नाही ठरवता येत. हा मंथ नेमका किती डेजचा आहे, 28चा आहे, 29चा आहे, 30चा आहे का 31चा आहे, हे याच्यामध्ये ठरवता येतं का मित्रांनो? नाही ठरवता येते. मग इकडचंच ठरवता येत नाही तर याचं आन्सर सुद्धा देता येणार नाही. म्हणून याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, निश्चित सांगता येणार नाही. म्हणून याचा आन्सर मित्रांनो ऑप्शन नंबर 4, निश्चित सांगता येणार नाही. निश्चित सांगता येणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे मी काय सांगतोय, या गोष्टी सगळ्यांना क्लिअर होत आहेत मित्रांनो. मी पुन्हा सांगतोय, ज्यांना PDF पाहिजेत ना, प्रॅक्टिस PDF असतील बघा, माझ्या सगळ्या PDF, या सगळ्या लेक्चरच्या PDF तुमच्या समोर अवेलेबल असतील. याच्यात तुम्हाला प्रॅक्टिस PDF पण लागत असतील बघा, प्रॅक्टिस PDF. तर याच्यासाठी तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे, मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं सगळ्यांनी. ओके, याच्यावर सगळ्या PDF तुम्हाला मिळतील. काही तुम्हाला जर हे चॅनल भेटत नसेल तर माझा नंबर आहे सगळ्यांकडे 9028789589 हा मोबाईल नंबर आहे माझा. याच्यावर तुम्ही मेसेज करून त्या गोष्टी मिळवू शकता. ओके, क्लिअर सगळ्यांना? चालायचं पुढं. रेडी आहात सर्वजण पुढच्या क्वेश्चनसाठी? सर्वजण पुढच्या क्वेश्चनसाठी रेडी? बघा 1 बाय 1 कॉन्सेप्ट आपण समोर घेऊन चाललोय. आता हळूहळू कॉन्सेप्ट समोर घेऊन चाललोय. जर मित्रांनो लेक्चर आवडत असेल तर ह्या लेक्चरला लाईक करायला विसरू नका. ज्या मोबाईलवर तुम्ही बघताय ते लाईकचं बटन असतं, ते लाईकचं बटन दिलंय त्याचा वापर करा थोडासा. बघा मित्रांनो पुन्हा एक धमाकेदार क्वेश्चन, एक्स आठवडे आणि एक्स दिवस असं दिलेलं असेल तर एकूण दिवस किती? आता मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या या क्वेश्चनकडे.
बघा मित्रांनो, एक अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन, पुन्हा ह्या क्वेश्चनला मी व्हेरी IMP क्वेश्चन म्हणतोय एक्झामच्या दृष्टिकोनातनं. याचं स्पष्टीकरण मित्रांनो एकदाच ऐकायचं आहे सगळ्यांनी, स्पष्टीकरण फक्त एकदा ऐकायचं, पुन्हा ह्या क्वेश्चनचं स्पष्टीकरण बघण्याची गरज नाही. याचा आन्सर डायरेक्ट डोक्यात ठेवायचं, पक्का डोक्यात ठेवायचं. ओके, मी काय काय सांगतोय बघा. मी पहिले तुम्हाला प्रूफ करून देतो याचं. एक्स आठवडे आणि एक्स दिवस असतील तर एकूण दिवस किती. आता आपलं स्टेटमेंट काय दिलं आपल्याला स्टेटमेंट दिलं एक्स आठवडे आणि एक्स दिवस, असं स्टेटमेंट दिलं आपल्याला, एक्स आठवडे आणि एक्स दिवस. मित्रांनो, काहीतरी एक्सची व्हॅल्यू ठेवणं गरजेची आहे ना, काही ना काही त्या एक्सची व्हॅल्यू ठेवावं लागेल. जी एक्सची व्हॅल्यू याच्यात ठेवल्यानंतर काहीतरी आउटपुट मिळणार आपल्याला, आणि ते आउटपुट मिळाल्यानंतर ती एक्सची व्हॅल्यू याच्यात ठेवायची आणि क्रॉस चेक करायचं दोन्ही उत्तरं सारखे येत आहेत का. ज्या ठिकाणी तुमचे दोन्ही उत्तरं सारखे आले ते ऑप्शन तुमचं बरोबर असणार. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, या ठिकाणी मी एक्सची व्हॅल्यू ठेवली बघा 1, एक्सची व्हॅल्यू मी काय ठेवली 1, मग एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली तर इथं आलं एक आठवडा आणि एक दिवस, एक आठवडा आणि एक दिवस हे आलं या ठिकाणी मित्रांनो, एक आठवडा आणि एक दिवस, बरोबर आहे. तू म्हणसाल सर यस. आता बघा मित्रांनो, पुढं मला सांगा एका आठवड्यात दिवस किती असतात रे 7, आणि एक्स्ट्राचा हा एक दिवस 7 आणि 1 किती आलं रे मित्रांनो 8. मग आता जेवढे ऑप्शन आपल्या समोर आहेत ते 1 बाय 1 आपण ऑप्शन्स चेक करूयात. पहिलं ऑप्शन बघा मित्रांनो, फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी पहिलं ऑप्शन काय 7x चा वर्ग. मला सांगा 7 गुणिले एक्सची किंमत किती ठेवली आपण 1, एक्सची किंमत ठेवली आहे 1, 7 गुणिले 1 चा वर्ग म्हणजे उत्तर 7 येणार मित्रांनो. आपल्याला उत्तर 8 आलं पाहिजे. हे टॅली होतंय का पहिलं नाही. सेकंड बघा, सेकंड ऑप्शन काय 8x, निश्चित टॅली होणार हे, कारण एक्सची किंमत काय मित्रांनो 1, 8 1 8, निश्चितच हे टॅली होतंय. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 3 काय मित्रांनो 14x आहे. मग मित्रांनो मला सांगा 14 गुणिले एक्सची किंमत 1, 14 1 14 होतंय का टॅली नाही. आणि चौथं ऑप्शन जे दिलंय ना मित्रांनो या ठिकाणी बघा, चौथं ऑप्शन जे दिलंय या ठिकाणी, चौथं ऑप्शन निवळ 7 दिले, हे तर टॅली होण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे आपलं आन्सर काय तर मित्रांनो इथं टॅली झालं बघा. हे 8 होतं, इथं उत्तर 8 टॅली झालं, म्हणजे आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पण मित्रांनो तुम्ही म्हणसाल सर एक्सची किंमत तुम्ही 1 ठेवली, एक्सची किंमत तुम्ही आम्हाला काय करा एखादी समसंख्या ठेवून दाखवा. या ठिकाणी एक्सची किंमत जी 1 ठेवली ती काय विषम संख्या आहे. तुम्ही म्हणसाल सर याच ठिकाणी एखादी समसंख्या एक्सची किंमत ठेवून दाखवा. चला बघा पोरांनो, बघा पुन्हा तेच स्टेटमेंट तुमचं आहे एक्स आठवडे आणि एक्स दिवस, हेच स्टेटमेंट पुढे कंटिन्यू करतोय आपण. आणि यावेळेस मात्र मी काय करतोय, यावेळेस एक्सची किंमत मी ठेवतो मित्रांनो 4. एक्सची किंमत किती ठेवतो 4, एक समसंख्या ठेवून बघू आपण. मग इथं वाक्य काय म्हणतं, एक्सच्या ठिकाणी 4 ठेवलं, 4 आठवडे आणि 4 दिवस, 4 आठवडे आणि 4 दिवस. मग मित्रांनो मला सांगा एका आठवड्यात 7 दिवस, याप्रमाणे 4 आठवड्यात 7 चोक 28 दिवस हे झाले, आणि एक्स्ट्राचे किती झाले 4, 28 आणि 4 किती झाले मित्रांनो 32. मग बघा कोणत्या ऑप्शनमधनं आन्सर 32 मिळतंय. पहिलं ऑप्शन बघा मित्रांनो, पहिलं ऑप्शन आहे 7x चा वर्ग. ओके, मग 7 गुणिले एक्सची किंमत किती मित्रांनो 4 चा वर्ग, 7 गुणिले 4 चा वर्ग 16, 16 7 112, तर हे 32 आणि 112 काही मेळ लागतोय का याचा, काहीच नाही. नंबर 2 ऑप्शन 8x, मग 8 गुणिले एक्सची किंमत 4, 8 चोक 32, 32 मेळ लागला मित्रांनो, सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. नंबर 3 14x, मग 14 गुणिले 4, 14 चोक 56, काही मेळ बसतोय का, काहीच नाही. आणि चौथं ऑप्शन तर 7च आहे, याचं तर लांबपर्यंत मेळ नाही. म्हणजे आन्सर कोणतं येते मित्रांनो सेकंडच येते. आन्सर कोणतं येते सेकंड. आता मित्रांनो बाय डिफॉल्ट या स्टेटमेंटवरनं डायरेक्ट आन्सर कसं काढणार बघा. एक एक मुद्दा क्लिअर करून घ्या बरं का. मी एकदम डीपली तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शिकवतोय. आणि एक लक्षात घ्या, ह्या गोष्टी फक्त मी ह्या एका टॉपिक पुरत्या डीपमध्ये नाही शिकवणार आहे. असं नाही होणार की फक्त यूट्यूबवर घेतलं म्हणून एकदम डीपमध्ये घेतलं आणि बाकीचे टॉपिक छोटे छोटे घेतले. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही विचारा, ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या आधीच्या बॅचेस केल्या आहेत सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक टॉपिक मी किती डीपमध्ये घेत असतो. माझ्या गणिताच्या बॅचेससुद्धा मी अतिशय डीपमध्ये घेतलेल्या आहेत. माझ्या गणिताच्या बॅचेसमध्ये एका टक्केवारी चॅप्टरचे मी 200 क्वेश्चन घेतलेले आहेत. नफा तोटा या टॉपिकचे मी 220 क्वेश्चन घेतलेले आहेत. तर मित्रांनो माझे गणिताची बॅच असू द्या किंवा माझी बुद्धिमत्ताची बॅच असू द्या, माझा कल असा असतो की एकदम डीपमध्ये त्या टॉपिकमध्ये शिरायचं आणि त्यातला सगळा बारकावा विद्यार्थ्यापर्यंत मांडायचा, जेणेकरून विद्यार्थ्याने महाराष्ट्रातलीच नाही देशभरातली कुठलीही एक्झाम दिली ना तर त्याला बुद्धिमत्ता असो किंवा गणित असो या विषयात बिलकुल अडचणी यायला नको. ओके, या वेळेने मी त्यांना सांगत असतो. बघा आता लक्षात घ्या, मी जर म्हटलं मित्रांनो पोरांनो सांगा रे, मी जर म्हटलं पोरांनो सांगा एक आठवडा म्हणजे किती दिवस, एक आठवडा म्हणजे किती दिवस,
पोरं म्हणतील सर 7 दिवस. मी म्हटलं पोरांनो बघा, 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. पोरांनो सांगा रे 2 आठवडे म्हणजे किती दिवस? पोरांनो सांगा 2 आठवडे म्हणजे किती दिवस? मग पोरं काय करतील लगेच 7 गुणिले 2 करतील, कारण एका आठवड्यात 7 दिवस, तर 7 गुणिले 2 आठवडे, 7 दुने 14 दिवस. मी म्हटलं पोरांनो सांगा 3 आठवडे म्हणजे किती दिवस? 3 आठवडे म्हणजे किती दिवस? तर तुम्ही लगेच काय करणार, 7 गुणिले 3 करणार, म्हणजे सरळ सरळ 7ला आठवड्यांच्या संख्येने तुम्ही गुणता, 7ला आठवड्यांच्या संख्येने तुम्ही गुणता, 7 त्रिक 21. मग याच पद्धतीने मी म्हटलं पोरांनो, अरे सांगा रे x आठवडे म्हणजे किती दिवस? x आठवडे म्हणजे किती दिवस? तर लगेच विद्यार्थी काय करणार, 7ला कशाने गुणणार? आठवड्यांच्या संख्येने. मग 7x येणार, या ठिकाणी काय येणार 7x. x आठवडे म्हणजे 7x. मग मित्रांनो एवढ्या याचा अर्थ काय लागला, x आठवडे म्हणजे किती दिवस? 7x दिवस. आणि एक्स्ट्राचे किती आहेत? x दिवस. मग 7x प्लस x, याचं उत्तर इथंच भेटतं आपलं, काय आहे 8x. याचं उत्तर काय भेटतं मित्रांनो, या ठिकाणीच मिळतं आहे 8x. क्लिअर झालं का सगळ्यांना? समजलं का? सगळ्यांना समजलं का? क्लिअर होतंय का? पटपट पटपट रिप्लाय देत चला, क्लिअर होते का? आता मित्रांनो मी काय सांगतोय त्याकडे पुन्हा लक्ष द्या बरं का. एक शेवटचा मुद्दा राहिला माझा सांगायचा, शेवटचा एक मुद्दा. आता ऑप्शनमध्ये नेहमी 8xच देतील असं नाही, 8x तर डोक्यात पक्क झालं पाहिजे तुमच्या, पण ऑप्शनमध्ये कधी कधी काय करतील, हे 7x प्लस x देऊ शकतात. 7x प्लस x म्हणजे 8x होतात. ऑप्शनमध्ये 6x प्लस 2x पण देऊ शकतात ते. याच ऑप्शनमध्ये ते 5x प्लस 3x सुद्धा देऊ शकतात. याच ऑप्शनमध्ये ते 4x ची डबल, 4x ची दुप्पट किती होते? 8xच होते. याच ऑप्शनमध्ये ते 16x चे अर्धे असं सुद्धा करू शकतात. याच ऑप्शनमध्ये ते 11x वजा 3x, म्हणजे असं कुठलीही किंमत ज्याचं फायनल कॅल्क्युलेशन 8x आहे हे ते ऑप्शनमध्ये देऊ शकतात. आता मला असं वाटतं की ह्या क्वेश्चनमध्ये आता काही राहिलंच नाही. एक्झाममध्ये हे काही सोडवायचं नाही तुम्हाला, हे वन टाईम लिहून घ्यायचं आहे फक्त तुमच्या नोट्समध्ये. वन टाईम तुमच्या नोट्समध्ये ह्या गोष्टी प्रॉपरली प्लॉट करून घ्यायच्यात, लिहून घ्यायच्यात. डोक्यात ठेवायचं की x आठवडे आणि x दिवस असा क्वेश्चन आला की त्याचं आन्सर मित्रांनो 8x आहे. त्याचं आन्सर काय? 8x. तर अपेक्षा करतो मित्रांनो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही सगळ्यांनी. अपेक्षा करतो की आज घेतलेला सगळा पार्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल, बरोबर. कॅलेंडरमध्ये आज जेवढे काही क्वेश्चन घेतले आपण, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला लक्षात आले असतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. कॅलेंडर टॉपिक पूर्णपणे यूट्यूब लाईव्ह असणार आहे. कॅलेंडर टॉपिक हा पूर्णपणे यूट्यूब लाईव्ह असणार आहे, हे लक्षात ठेवा सर्वांनी. बघा पुढचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी, बॅच जी आहे कंप्लीट बॅच 181 नंबरची बॅच आहे, जी TET आणि टेट ऑल सब्जेक्ट, TET टेटसाठी ऑल सब्जेक्टची बॅच आहे. आणि या बॅचची फीस मित्रांनो 1999 रुपये आज आपण केलेली आहे. लक्षात घ्या, कोणीही तुम्हाला असं म्हणत असेल की द विनर्सवर टेटची बॅच होणार नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. बॅच होणार आहे. या ठिकाणी तुमच्यासमोर आम्ही वारंवार सांगतोय, बऱ्याचशा लोकांनी मार्केटमध्ये अफवा केल्यात की बाळासाहेब शिंदे सरांनी टेटची बॅच घेणार नाही आहेत. तसं नाही आहे. टेटची बॅच बाळासाहेब शिंदे सरांच्या ॲप्लिकेशनवरच महत्त्वाची बॅच होणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रिझनिंगची ज्यांना स्पेशल बॅच पाहिजे, रिझनिंगची ज्यांना स्पेशल बॅच पाहिजे बुद्धिमत्ता चाचणीची, त्याची फीस 799 रुपये आहे. आणि ही बॅच ज्यांना परचेस करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी 90 28 789 589 या नंबरवर ही फीस पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा. बॅच सुरू झालेली आहे. बॅचचा पहिला टॉपिक हा चालू आहे. हा टॉपिक झाला की पुढचा टॉपिक आपला चालू होईल. तर मित्रांनो अपेक्षा करतो आजचा पार्ट सगळ्यांना कळाला असेल. आणि हा व्हिडिओ जर आजचा आवडला असेल, आजचं शिकवलेलं आवडलं असेल, तर निश्चितच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे चॅनलला आपल्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंटमध्ये टाकायला विसरायचं नाही. प्रत्येकाकडनं कमेंट अपेक्षित आहे मित्रांनो. ओके, चला सगळ्यांची रजा घेतो. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.